मुंबईत एका वेगळ्याच स्वरूपाचा गुन्हा उघडकीस आला असून नागपाडा परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांनाही क्षणभर संभ्रमात टाकलं। नागपाडा येथील एका बीएमसीच्या इमारतीतून अचानक धुराचे लोट दिसू लागल्यानं आग लागल्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी या प्राथमिक अंदाजावर नागपाडा पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले, मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळंच निघालं। इमारतीतील रूम नंबर 16 मध्ये आग नव्हती, तर 3 तरुण सोनं वितळवण्यासाठी खास यंत्राचा वापर करत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। ही घटना 28 डिसेंबर रोजी कामाठीपुरातील सुखलाजी स्ट्रीटवरील बीएमसी इमारतीत घडली होती। पोलिसांनी या तरुणांकडे सोनं वितळवण्याचा परवाना किंवा अधिकृत कागदपत्रांची विचारणा केली, मात्र त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचं समोर आलं। यानंतर पोलिसांनी झडती घेतली असता सुमारे 2 कोटी रुपयांच्या किमतीचं सोनं आढळून आलंय। या सोन्यासंदर्भात वैध बिले किंवा मालकीचे पुरावे सादर करण्यासाठी त्यांना वेळ देण्यात आला, मात्र दिलेल्या मुदतीत कोणताही दस्तऐवज सादर न झाल्यानं पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली। यावेळी सोन्यासह ते वितळवण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलं आहे। पोलिसांच्या सखोल चौकशीत या प्रकरणाचा थेट संबंध सोन्याच्या तस्करीशी असल्याचं स्पष्ट झालंय। प्राथमिक तपासानुसार आरोपी परदेशातून ओल्या पावडरच्या स्वरूपात सोनं भारतात आणत होते। विमानतळावर सीमा शुल्क विभाग आणि सुरक्षा यंत्रणांच्या तपासातून बचाव करण्यासाठी हे सोनं कपड्यांमध्ये लपवून आणलं जात होतं। त्यानंतर नागपाड्यातील या खोलीत मशीनच्या मदतीनं सोनं घन स्वरूपात तयार करून ते बाजारात विक्रीसाठी पाठवलं जात होतं। या कारवाईमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली असून या तस्करीच्या साखळीत आणखी किती जण सहभागी आहेत याबाबत पोलिसांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे।